आजच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात ना अशी काहीशी झाली. सकाळी सकाळी मी, श्रेया आणि प्रिशू आम्ही मस्त स्वामींच्या मंदिरामध्ये गेलो होतो. तिथे छान निवांत असं दर्शन घेतलं आणि मग बाकी पुढे दिवस सुरू झाला. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता आम्ही बाहेर आलो आहे. वाजलेत सकाळचे 10. आधी तर स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये गेली, मला तिथे विडा ठेवायचा होता आणि त्याच्यानंतर श्रेयाला सोडलं. सकाळचं जे छोटं मोठं शूट केलं असेल ते मी पुढे अटॅच करतेच. आणि मेन मला ट्रायपॉडची क्लिप आणायची होती, कारण ट्रायपॉडची क्लिप तुटली आहे. या मॅडमला गार्डनमध्ये घेऊन आली, पण हिचं अजिबात खेळायचं मूड नाही आहे. सो आता मी घरी जाते. तर आधी तुम्हाला शेअर करते किती छान वातावरण आहे इथलं. कुठे आलो आपण? मूर आलो. चल 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 पटापट चल, चल पटकन ये ये, धावत धावत चल पटकन. सो ना हेच ते गार्डन, हे खूप सुंदर असं गार्डन आहे. आता हे नवीन सर्व झालेलं आहे. ज्यावेळेस मी कॉलेजला होती ना त्यावेळेस हे सर्व काहीच नव्हतं. फक्त खुलं मैदान असल्यासारखं होतं इथे. पण म्हणजे फक्त रिकामा गार्डन असं होतं. पण आता सुंदर असं झालेलं आहे. खरं तर माझी इच्छा होती प्रिशूने इथे खेळायची वगैरे, पण तिचं काही खेळायचं मूड नव्हतं. सो वापस जायला लागतंय. पण शांतता वगैरे सर्व खूप छान वाटत होते इथे. पिल्लू माझ्याकडे बघ, तुला खेळायचं नाही? खेळत नाही तू इथे? हां, खेळत नाही का? घरी चलायचं आपण? चलते घरी. माझी सुंदरी. ऐ हय, कोण आहे ही? माझी सुंदरी. कोण आहे? माझी सुंदरी. आणि आम्ही गार्डनमधून निघालो आहे आणि हे बघा टिचभर ये. हे नाही काय, ही काय खेळली नाही, मला काय बसू दिलं नाही. सो आता आम्ही घरी जातो. दोघी मायले की फुल पॅक आहोत. ती काय गॉगल ठेवत नाही आहे. पिलू चालायचं नाही का? हाती आहे, मला माहिती आहे हाती आहे. हाती आहे, हाती आहे. चल. कुठे दिसला तुला हाती? व्हेरी गुड. आता हाती हाती सुरू आहे. कुठे आहे पिल्लू हाती? व्हेरी गुड. चला आता आपल्या गाडीवर चला. माझी छान इच्छा होती की ही खेळली पाहिजे, पण ही काय खेळली नाही. आता गाडीवर बसतो, घरी जातो. त्यात तिने बॉटल पण उष्टी केली आहे, त्याच्यामुळे मला प्यायला पाणी पण नाही. उपवास असल्यामुळे मी नाही पिऊ शकत उष्ट पाणी. असं आहे. पातीने कसा लावला, नवीन पद्धत आहे का ही गॉगल लावायची? चला. हे बघ हिरोईन आमची. आपली गाडी कुठे आहे? व्हेरी गुड. चला जाऊन बसा गाडीवर. गाडीवर जाऊन बस. तर तिचा आणखी हाती हाती सुरू आहे. पिल्लू कुठे आहे हाती? माझ्याकडे बघ. कुठे, काय दिसलं तुला? काय दिसलं? काळू काय, काळू काय? प्रिशू बाबाला जायचं आहे. काळू हे तर तसं बांधलेलं कळत नाही. ऊन लागते ना, ऊन लागते ना. बोल नको येऊ ना मग. काय नाही, मी आता चाललो. येत नाही. अरे रे 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 पैसे. घरी आल्यावर फराळ वगैरे केला. प्रिशूने बाबाला थोडासा त्रास दिला. त्यांना जाऊ नको करत होती. आणि त्याच्यानंतर ते गेल्यावरती अशी छानशी माझ्याजवळ झोपी गेलेली आहे. एवढ्यात तिचं असं होतंय, तिला झोपून देण्यासाठी मीच पाहिजे. मस्त मला म्हणते, आई चेचीवर झोपून दे, म्हणजे चटईवर झोपून दे. सो तिला आता मी मस्त निवांत झोपून दिलेलं आहे. हो, आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर काय हो देते बिस्किट. घरी आल्यानंतर फराळ वगैरे केला मी आणि त्याच्यानंतर मग प्रिशूला सुद्धा जीव घातलं, तिला झोपून दिलं. आणि आई, मी, पार्थ आम्ही जे डेंजर झोपलो आणि प्रिशूसुद्धा. त्याच्यानंतर डायरेक्टली आम्ही 4:15 वाजता उठलो आणि आता संध्याकाळची झाडझूड वगैरे सर्व झालेली आहे. मस्तपैकी चहा पिते. म्हटलं थोडंसं चहा पिऊन फ्रेश होते. प्रिशूलासुद्धा बिस्किट चारते आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. मला खरं तर आज साडीसुद्धा फायनल करायची होती, जी मी एक साडी शॉर्टलिस्ट केली आहे असं म्हणू शकतो आपण. तीसुद्धा आज तुमच्यासोबत शेअर करतेच. व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. प्रिशूच्या बाळाला झोपून देणं सुरू आहे. हा ना प्रिशू, बाळाला झोपून देते ना तू? झोप झोप म्हणा त्याला. सो आता मी छान रेडी झाली आहे
कारण अचानक आमचं डिसाईड झालं की आम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे. त्याचं कारण असं की उद्याचा एक प्रोग्राम आहे, त्याच्यासाठी आम्हाला आज थोडी शॉपिंग करायची आहे. शॉपिंग म्हणजे थोडं बेसिक काहीतरी सामान घ्यायचं आहे, त्याच्यासाठी आज जातोय बाहेर. कृषीला सुद्धा आता छान रेडी करून दिलेलं आहे. मी सुद्धा छान रेडी झालेली आहे. रेडी यासाठी झाली कारण मला एक शूटसुद्धा होतं आणि म्हटलं तेही होऊन जाईल आणि व्लॉगसुद्धा होईल. नाहीतर मी वेणी वगैरे अजिबात घालणार नव्हती कारण गरमी खूप डेंजर होत आहे. आता प्रिशूला छान रेडी केलं. आम्ही दोघीजणी आज ट्रेनिंग करणार आहोत. पण मी आत्ताच चेंज केलं नाही ते यासाठी कारण की पाणी पूर्ण संपलेलं आहे आणि आता पाणी लावायचं आहे, पाणी भरायचं आहे. त्याच्यामुळे मग ड्रेस पूर्ण ओला होऊन जाईल आणि माझी खूप इच्छा आहे, मी प्रिशूला तो ड्रेस घालून दिलेला आहे ना, सो मला सुद्धा तोच ड्रेस घालायचा आहे. त्याच्यासाठी म्हणून मी सध्या तरी ड्रेस घातला नाही. आई आणि आम्ही त्याचीच वाट बघतोय. खरं तर आम्हाला 7 जाऊन परत यायचं होतं, पण तसं आता होऊ शकत नाही कारण ऑलरेडी पाण्याचे पाईप भरपूर लागलेले आहेत. आम्हाला पाणी भरायचं आहे थोडंसं तरी, कमीत कमी उद्यापुरतं. मग उद्याला तर कॉर्पोरेशनचंच पाणी येईल, पण आता रात्रभरासाठी 1 ड्रम तरी भरून ठेवायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही पाण्याचा वेट करतोय. ते झाल्यानंतर मग आम्ही जायला निघणार. बाकी काय घेतोय, काय नाही, कुठे जातोय, काय हे सर्व तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला कनेक्ट करा. आता आधी तुम्हाला मी प्रिशूची तयारी दाखवते, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येऊनच जाईल की मी सुद्धा काय घालणार आहे. सुंदरसं रेडी केलेला आहे. हाच तो ड्रेस जो माझ्या ड्रेसमधून केलेला, आणि हा तिला असा मला ड्रेस दाखव ना बाळा, नको दाखव, ड्रेस दाखव तुझा. तुला कोणाजवळ जायचं? हो बाळ दाखवलं मी तुला. कोणाजवळ जायचं सांग. मामाजवळ जायचं. ठीक आहे, चल मी तुला बूट घालून देते. सो तिने कसंही करून मामाला बोलवलंच, त्याला काही थांबू देत नव्हती एका जागी. आणि आता त्याच्या बॅटसोबत तिला खेळायचंही आहे. सो फायनली ना आम्ही साड्यांच्या दुकानामध्ये पोहोचलो. खरं तर खूप जास्त व्हेरायटी दिसत होती. हे आमचं नेहमीचं शॉप आहे. इथे खूप अफोर्डेबल प्राईसला खूप छान छान अशा साड्या मिळतात. सो आम्ही हे नेहमी याच शॉपमधून शॉपिंग करतो. हे गांधी चौकामध्ये आहे, म्हणजे नमुना गल्लीमध्ये. आणि खरंच खूप सुंदर सुंदर साड्या इथे होत्या. बघून खूप जास्त कन्फ्युजन होतं, पण तरीसुद्धा पसंत खूप जास्त येतं. मला या काही साड्या आवडलेल्या होत्या, पण मला साडी घ्यायची नव्हती. मला फक्त हे कलर्स, हे पॅटर्न आणि प्राईस वाईज नाही, या साड्या खरंच खूप जास्त छान होत्या. तिथे ठेवलेल्याच होत्या म्हणून बघतोय फक्त. बाकी आम्हाला आमच्यासाठी शॉपिंग करायची नव्हती. दुसरं काही साड्या वगैरे बघायच्या होत्या, पण तरी सुद्धा दिसतायत तर मग बघणार नाही असं तर होऊच शकत नाही. खरं तर या कलरची साडी माझ्याकडे आहे, सेम थोडीशी आहे, पण मला ही साडी खूप जास्त आवडली. सो आता एक एक साड्या बघायचं चाललेलं आहे आमचं. शॉपिंग करायला आलो आम्ही. सो इथे एक एक साड्या बघतोय. थोडं आम्हाला साध्यामधूनच घ्यायची होती, म्हणजे डेली यूजच्या पर्पजनी. ही एक सेम साडी अशी याच्या आधी घेतलेली होती. 300-350च्या रेंजपासून साड्या सुरू होत्या डेली यूजच्या, पण आम्हाला असं होतं की थोडीशी चांगलीच बघायची होती. साडी चांगली म्हणजे घालण्यात आली पाहिजे अशी बघायची होती. सो एक बघायचं चाललेलं आहे. जसं आधी बोलली मी, कन्फ्युजन खूप जास्त होत होतं, पण आमचं काही लवकर ठरत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही खूप बघितल्यानंतर एक साडी घेतली. कुठली साडी ते मी तुम्हाला नंतर सांगते. बाकी माझं असं होतं की मला माझ्यासाठी सुद्धा एखादी साडी बघायची होती. जर बजेटमध्ये बसली असती तर मी ती घेतली असती. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ प्रिशूने घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला ही क्लिप डिलीट करायची इच्छा होत नाहीये. प्रिशू मला आई विदू अशी करत होती आणि तिने माझ्या हातामधनं फोन घेऊन घेतला आणि ती हे शूट करत होती. त्याच्यामुळे सॉरी, पण मी ही क्लिप डिलीट करत नाहीये. तुम्हाला ही बघावीच लागेल. आणि त्याच्यानंतर तिने मला सुद्धा व्हिडिओमध्ये घेतलं. छोटीशीच अशी क्लिप घेतली. खरं तर ती चालू बंद करत होती, त्याच्यामुळे मग हे असंच आहे. भाव करायला घेऊन जाऊ आले. पैसे द्या. अर्धवट झाली आणि बाबा आले. साडी घेऊन झाले, आता शर्ट पीस घ्यायचं. आम्ही शर्ट पीस घ्यायला. एनी टाइम विचारातच असते. कुठे आलो आपण? घेत नाही. कुठे आलो आपण सांग. साडी नाही, ड्रेस मोठ्या बाबा. मी पण दिसू ती थोडीशी. मी दिसू मला, मी दिसू असं आई दाखव अशी. हे कपडे
सो आता मी शर्ट पीस बघायला आलेलो आहोत. आम्हाला व्हाईट कलरमधूनच घ्यायचं होतं. लायनिंगचं वगैरे खरं तर आईलाही पसंत येत नव्हतं, मलाही पसंत येत नव्हतं आणि ज्यांना द्यायचं आहे त्यांच्यावर जास्तीत जास्त आम्ही लायनिंगचं बघितलंही नाही. सो असं होतं की चांगलं दिसेल की नाही आणि दिल्यानंतर म्हणजे घालायला पाहिजे या हिशोबाने मग विचार केला की चला ठीक आहे, आपण थोडं चेक्समधून घेऊया, ते बघायलाही छान वाटतं. सो आम्ही हा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आई-बाबा दोघी गेले मार्केटला बाकी खरेदी करायसाठी आणि मी आणि प्रिशू आलो श्रेयाच्या ऑफिसला, कारण प्रिशू मार्केटमध्ये अजिबात ठीक व्यवस्थित राहत नाही आणि इथे आल्यानंतरच्या तिच्या मस्त्या तर काय विचारूच नका, जे मी शेअर करते पुढे. कुठे आली तू? माझा ड्रेस आता पुसतोय असं काय नाही. काय झालं? कोण आहे तिकडे? प्रिशू. हात का ना ग तू? टाईप कर. दोन्ही हाताने कर. माझ्या मुलीला कॉम्प्युटरवर बसलेलं बघून तर मला असं वाटत होतं तिने ऑफिसच जॉईन केलं की काय, कारण टाईपही ती तशीच करत होती कीबोर्डवर, एकदम प्रोफेशनल सारखी. बघताय तुम्ही हात कशी चालवती आहे. आणि त्याच्यानंतर मग तिने तिथे खूप जास्त गोंधळ घातला. खरं तर पूर्ण शॉपभर फिरत होती, त्याच्यामुळे माझं हे होतं की तिला एका जागी घेऊन बस आणि तिला सुद्धा ते कीबोर्डचं बटन दाबायला, माऊस फिरवायला ही गोष्ट खूप जास्त आवडते. आणि त्यानंतर ना तिने बाबाला कॉल सुद्धा केला, आता तो तुम्ही ऐका. हॅलो म्हण. हॅलो बाबा. काय म्हणे बाबा? आणि तो पण मामालाच कळायचा लाव मामाला. हॅलो म्हणायचं आधी. हॅलो. काय आहे बेटा ते? काय आहे? डॉक्टर आहे. तुला काय तुला काय बनायचं प्रिशू? खरं तर ना कोणी काही म्हणेल म्हणून आम्हाला खूप भीती वाटत होती, पण ही मुलगी चेअरवर बसत नव्हती. आता तिला टेबलवर जाऊन बसायचं होतं. आम्ही दोघीही जणी बाबाला कॉल करत होतो की तुम्ही लवकरात लवकर या, कारण ही मुलगी अजिबातच राहत नाहीये. त्यानंतर ते दोघं जण आले, आम्ही निघालो आणि त्यानंतर आम्ही आलो बचत मॉलला, कारण थोड्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या. कारण मार्केटला खूप जास्त गर्दी होती. तसं तर आम्ही मार्केटमधूनच घेतो किराणा वगैरे, कारण आई-बाबांना असं वाटतं की मॉलमध्ये वगैरे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतं, त्याच्यामुळे मग. आणि मला कलर घ्यायचा होता खरं तर, पण मी घेतला नाही तो, कारण बर्गंडी शेड होता. मला ना एक्झॅक्ट शेड माझ्या ह्याच्यासाठी थोडा रेडिश ब्राऊन पाहिजे होता, तर तो मला काही मिळाला नाही, त्याच्यामुळे मी घेतलं नाही. पण बाकी फिरले. आईचं तिकडे आईची खरेदी करायचं चाललेलं होतं, म्हणजे सामान वगैरे घ्यायचं चाललेलं होतं आणि माझं मस्त फिरायचं चाललेलं होतं. इथे खरं तर खूप काही दिसतं आणि तसं लक्षात येत नाही काय घ्यायचं आहे, पण गेल्यानंतर लक्षात येतं की काय काय घ्यायचं. तशा प्राईस एवढ्या जास्त नाहीये खरं तर, पण ज्यांना एकदमच जास्त होलसेलमधून घ्यायची सवय असते ना, त्यांना असं होतं कुठेतरी की चला ठीक आहे, म्हणजे होलसेलमध्ये याच्यापेक्षाही स्वस्त मिळतं, असं काहीसं होतं. चला 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 चल चला 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 चला. झाला आता. चला चला.
या मुलीला ना जिथे तिथे माझं नाकच कटवायचं असतं. आता बघा हिचं काय चाललेलं आहे. आम्ही इकडे पेमेंट करतोय तोपर्यंत मॅडमनी बास्केट उचलली आणि पूर्ण शॉपमध्ये तिचं असंच फिरायचं चाललेलं आहे. प्रिशू आता जशी जशी मोठी होतीये ना खूप बदमाश होतीये. एवढे सगळं फिरल्यानंतर आता जाताना घेतो. एवढं सगळं फिरल्यानंतर आम्ही आलो थोडंसं पोटापा करायला, हलका थंड आणि ऑन डिमांड. तिची इच्छा होती कारण तिला खूप भूक लागलेली आहे. इकडून गेल्यानंतर आणखी स्वयंपाक वगैरे खूप उशीर होईल. चालेल थोडं चिल करणार. तुझी काय पाहिजे? काय पाहिजे? आईस आईस चला आता आईस्क्रीम काय लस्सी घ्यायचं? पण 30 आहे. फुल 30 हां तुम्ही नाही भेटत. नाही तुमच्यासाठी लस्सी. तू लस्सी, मी लस्सी आहे. मँगो शेक. मँगो शेक, लस्सी. तू लस्सी. आणि तुला काय पाहिजे? आईश पाहिजे. ओके तुझा आईश. मला सर्वात छोटू मेंबर हो मेंबर काय आहे. तू सांगे निघून आलं. कसा आहे? कसं आहे? कसा आहे? फुल फॅमिली पार्टी. कितीतरी दिवसानंतर फक्त पार्ट मिसिंग आहे. सो आम्ही जस्ट घरी आलो. आता पटकन चेंज वगैरे करते. पूजा करायची आहे, चतुर्थी आहे. सो मोदक वगैरे सुद्धा करायचे आहे आणि बाकी ते सगळं करून घेते मी. आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं तुमच्या पुढे शेअर करते. प्रिशू खूप चिडचिड करत आहे. सो मी आता पटकन माझा हात पण घेते आणि सर्वात आधी तिला घेते. तो आमची पूजा वगैरे सर्व झालं आणि खूप छान झाली पूजा वगैरे सगळं. खरं तर वेळ झाला, 11 वाजलेले आहेत. आता जेवण वगैरे करायचं बाकी आहे. प्रिशू मॅडम खूप जास्त चिडचिड करत आहे. कुठे गेली हे आणि मस्त त्याच्यापेक्षा जास्त ते आम्ही बचत मॉलमध्ये गेलो तिथे पण तिचं हे उचलायचं ते उचलत चाललेलं होतं. कुठेच एका जागी राहिली नाही. पण बाकी आजचा दिवस छान गेला. तर चला आता मी या मिनी ब्लॉगला मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.